जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर बहिरे व्हा, कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं हे मनोबल कमी करणारच असते। जी व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा चुकीचा अर्थ काढत असेल तर त्या व्यक्तीला सफाई देण्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका। या जगामध्ये हरलेल्या माणसांचे आणि अडचणीत असलेल्या माणसांची कोणीही मदत करत नाही। एखादी व्यक्ती थोडी जरी सफल आणि सक्सेसफुल झाली तरीही त्याचा कोणाला आनंद होत नाही। त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्तही करू नका। हे ऐकायला जरी वाईट असलं तरीही हे सत्य आहे। जी व्यक्ती आपल्या मनावर नियंत्रण मिळवेल त्याची सफलता परमेश्वर कधीच थांबवत नाही। एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्यासमोर होतं, पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात। ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं काही वाईट आणि चुकीचं दिसते तो माणूस कधीही आनंदी व सुखी राहू शकत नाही। नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण सोनाराचा कचरा देखील बदामापेक्षा महाग असतो। जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील। जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कोणीच तुमची कदर करणार नाही। कोणतीही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे, त्याला मुद्दामून त्रास देणे हे सगळ्यात मोठे पाप आहे। तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पडू लागतील, कारण त्यांना माहीत असतं जेवढं अशा लोकांच्या जवळ राहिलं तेवढं त्यांचं दुःख ऐकत बसावं लागेल आणि तुम्ही सफल झालात तर लोकांना तेही आवडणार नाही। हे जग खूप विचित्र आहे। दुःखी माणसाची मदत करत नाही आणि सफल माणसाला कधीही खुश राहू देत नाही। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल। आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा।